महावितरण कार्यालयासमोर शेतकऱ्यांचा एल्गार। 5 वर्षांपासून कृषी पंपाला वीज नाही, आत्मदहनाचा इशारा। गेल्या 5 ते 7 वर्षांपासून कृषी पंपासाठी वीज मिळत नसल्याने शेतकरी संतप्त। वेळोवेळी लेखी आणि तोंडी तक्रारी करूनही महावितरणकडून दुर्लक्ष। महावितरण कार्यालयासमोर अभियंता केंद्रे यांना शेतकऱ्यांनी घातला घेराव। वीज द्या नाहीतर आत्मदहन करू, असा शेतकऱ्यांचा महावितरणला निर्वाणीचा इशारा। महावितरण कार्यालयाच्या कारभारावर संतप्त झालेल्या हडगा, उमरगा, निलंगा परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी आज महावितरण कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करत अभियंता केंद्रे यांना घेराव घातला। गेल्या 5 ते 7 वर्षांपासून शेतीच्या विद्युत पंपासाठी योग्य प्रमाणात वीज पुरवठा होत नसल्याने शेतीचे मोठे नुकसान होत आहे। या समस्येकडे महावितरण सातत्याने दुर्लक्ष करत असल्याने हताश झालेल्या शेतकऱ्यांनी आता आत्मदहनाचा इशारा दिला आहे, ज्यामुळे प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे। 5 ते 7 वर्षांपासूनची समस्या परिसरातील शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून वीज टंचाईमुळे त्रस्त आहेत। शेतीच्या विद्युत पंपासाठी अनियमित आणि अपुरा वीज पुरवठा होत असल्याने पिकांना पाणी देणे शक्य होत नाही। यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। आम्ही वारंवार महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे लेखी तसेच तोंडी तक्रारी केल्या, पण आमच्या समस्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले। आमच्या समस्यांची दखल घेतली गेली नाही, अशी संतप्त भावना एका शेतकऱ्याने व्यक्त केली। घेराव आणि आत्मदहनाचा इशारा। दिनांक 8 रोजी सकाळी सुमारास हाडगा येथील शेकडो शेतकरी एकत्र आले आणि त्यांनी थेट महावितरणच्या कार्यालयासमोर ठिय्या मांडला। शेतकऱ्यांनी कार्यालयात उपस्थित असलेले अभियंता केंद्रे यांना घेराव घातला आणि तात्काळ वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली। यावेळी शेतकऱ्यांनी एकच मागणी लावून धरली, आम्हाला आमच्या शेतीच्या पंपासाठी तातडीने लाईट द्या, अन्यथा आम्ही सर्व शेतकरी याच कार्यालयाच्या समोर आत्मदहन करू। शेतकऱ्यांनी दिलेल्या या गंभीर इशाऱ्यामुळे महावितरण कार्यालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा पाहता अभियंता केंद्रे यांनी त्यांची बाजू ऐकून घेतली, मात्र वीज पुरवठा कधी सुरळीत होईल याबद्दल ठोस आश्वासन दिले नाही। 10 दिवसात आमच्या शेती पंपाची वीज सुरळीत झाली नाही तर आम्ही 200 शेतकरी आपल्या कार्यालयासमोर आत्मदहन करू, असा इशारा आंदोलनकर्ते शेतकऱ्यांनी दिला आहे। शिवचरण वाघमारे नाव आहे माझं। आम्ही राहणार हाडग्याचे रहिवासी आहोत। आमच्या इथं 10 मिनिटापेक्षा जास्त लाईट राहतच नाहीये। नवजर मधून नवजरी कमीच फिरतात आमची। आता आमच्यावर मार्ग काय होणार आहे? 8 वर्ष झालं हाच प्रॉब्लेम आहे आमच्याकडे। आज उद्या आत्महत्या करण्याशिवाय आमच्या दुसरा काही पर्यायच नाहीये। किती शेतकरी होते तुम्ही? हा, शेतकरी किती? 200 शेतकरी आमच्या तिथे कमीत कमी। 10 डीपी आमचे असं कंटिन्यू बंदच आहेत आमचे। त्याच्या अगोदर पाठपुरावा केला होता का? हो, भरपूर केला आम्ही। इथं रोजच हिवलेले आम्ही तर। यांनी काय आज उद्याच म्हणत आहेत आम्हाला। 5 वर्ष झाली। आता पिकाचं काय होलंय? पिकं काय आमचे वाढलेलं आहे सध्या। आता 2च महिन्याचा प्रॉब्लेम आम्हाला। फक्त नोव्हेंबर आणि डिसेंबर मध्ये लाईट लागते आम्हाला। जानेवारी मध्ये पासून तर आम्हाला लाईट लागत पण नाही, कारण की आमचा वॉटर बेल्टच नाही तेवढा जानेवारी पासूनचा। 2च महिने आम्हाला लाईट भेटायला तयार नाही आता। मग कसं करायचं सांगा आता। नमस्कार, मी सरपंच प्रशांत वाघमारे। मागील 5 ते 7 वर्षापासून MECB चे आमच्या गावासाठी काही DP साठी 5 ते 7 वर्षापासून लाईट चालत नव्हती। आम्ही वारंवार MECB ला आम्ही पायपट्टी केली, पण त्याच्यामध्ये आम्हाला म्हणले की सबस्टेशन तुम्हाला भेटणारे मंजूर झाले, तुम्ही डॉक्युमेंट गोळा करा। आम्ही ते डॉक्युमेंट गोळा केले, शेतकऱ्याकडून शेती घेतली आणि नंतर आम्ही याला सगळं दिलो, बॉन्ड दिलो, पुन्हा नंतर आधी जे डॉक्युमेंट लागतात हे सगळ्या गोष्टी आम्ही याला पूर्तता केल्या। आणि काही 3 ते 4 महिन्याखाली असं आम्हाला कळलं की तुमचं सबस्टेशन मंजूरच नाहीये, ना मंजूर आहे, असं आम्हाला देशमुख साहेबांनी इथल्या कार्यकर्त्यांनी आम्हाला सांगितले, अधिकाऱ्यांनी। मग आम्ही ठीक आहे म्हणलं, अजून आम्ही त्याच्याबद्दल ही करू। आम्ही चर्चा सुरू झाली, पण कमीत कमी 2 महिन्यापासून ते 3 महिन्यापासून आम्ही देशमुख साहेबांना सांगत आलोय की बाबा आमच्या गावाला लाईट लिंक घेऊन चालत नाहीये, एकदम स्पेशल म्हणजे सेपरेट लाईट द्या, नाहीतर आमच्या 8 घंट्यासाठी आम्हाला काही कुठून द्या, पण आमच्या 8 घंटे लाईट चालवा। शेतकऱ्यासाठी खूप मोठं नुकसान झालंय, कारण मागील 2 महिन्याखाली तुम्ही बघितलात की किती मोठा पाऊस झाला। त्या पावसामध्ये सोयाबीन सगळ्याचे गेले आणि आता पाणी असून आम्हाला देण्यासाठी लाईट नाहीये। मग आम्ही यांच्याकडे कमीत कमी 10 ते 12 वेळ चक्रा मारलोय, पण आम्हाला रिस्पॉन्स कोणीच चांगला देत नाही। आणि आज रोजी आम्ही कमीत कमी 70-80 लोक आलो आणि साहेबाकडे गेलो तर साहेब आतमध्ये नव्हते। साहेब आज आहेत म्हणून आम्हाला सांगितले। मग आम्ही नंतर म्हणले कोण अधिकारी असेल तर पाठवून द्या, तर ते म्हणले की अधिकारी कोणी नाहीये, तुम्ही 2च्या नंतर साहेबाला येऊन भेटा, असं म्हणून आम्हाला त्यांच्या त्या पिऊन म्हणजे चपराशी जे सेवक असतो त्याने आम्हाला माघार जावं असं सांगितलं आम्हाला। मग आम्ही इथे गेटला बसलो। मग आल्याच्या नंतर
एसी साहेबाला मी फोन केला. एसी साहेबांनी शेवणकर साहेबाला कॉन्फरन्स घेऊन सांगितले की त्यांचा काय विषय आहे ते तुरंत मध्ये करून घ्या असं शेवणकर साहेबाला सांगितले. मग शेवणकर साहेबांनी आम्हाला शब्द दिलाय 10 दिवसासाठी. 10 दिवसामध्ये आम्ही तुमच्या लेखीचा देण्या गेल्यावर आम्ही ही सतरच नाही, आम्ही अख्खं पुन्हा आमचं गाव येऊ पुन्हा आम्ही इथंच बसू येऊन आता. हा, आणि पुन्हा आम्ही उठणार नाहीये. ज्या दिवशी आमची लेट लागली म्हणून कळालं त्या दिवशी आम्ही उठू. आणि आम्हाला या अधिकाऱ्याला आम्हाला त्रास द्यायचा नाही. आमची लाईट चालत नाही, शेतकरी मरतोय म्हणून आम्ही अधिकाऱ्या, आमची लाईट जर 8 घंटे चालली आम्ही MSCB ला फिरकणार पण नाही. बस. माझं नाव विवेकानंद शंकरराव वाघमारे, राहणार हाडगा तालुका निलंगा. हाडगा गावला 3 गावून लाईट आहे. एक भोसलेवाडी, एक निटूर आणि एक निलंगा. आणि निलंग्याची एवढी अडचण आहे की आम्हाला 10 ते 12 डीपी आहेत निलंग्याचे. हे 12 डीपी चलतच नाहीत, लाईटच नाही म्हणून समजायचं आम्हाला. आम्ही 5 वर्षापासून ह्यांच्याकडे येणं जाणं करतो. फक्त 10 डीपी वरलेच माणसं बरं. आता एका माईला 3 लेकरा तर आम्हाला ते थानच पाहिजे ना गेली ती, असं समजा तुम्ही. आता मग आम्ही करायचं काय आता ह्या बिलाला? 5 वर्षापासून लाईट नाही आम्हाला. 5 वर्षापासून आमचं पाणी चालतंय जानेवारी पासून. मग काय तुम्हाला सांगितले का नाही कधी चालू होईल? रोजच करू म्हणजे रोजच करू. आज करू, उद्या करू, परवा करू. इथे पोदर रवायचं आहे. वाळून चालले बघा प्रॅक्टिकली येऊन. येऊन बघा तुम्ही वाळून चालले. तुम्ही समोरासमोर प्रॅक्टिकली समोर आमची पिकं येऊन बघायची का कंडिशन आहे. एक मोटर वरून चालू करून 2000 फुटाला जाऊन बघितलं की असं नवजबी फिरणं गेले. आजू गेलेला आहेच. पाणी नाही, कांदी नाही. आता पाणी आहे 2 महिने चालतंय. 2 महिन्याच्या व्यतिरिक्त आम्हाला पाणी नाही. काय म्हणणं आहे तुमचं? आता आम्हाला सुरळीत 8 तास करून लेट द्या. अजून ह्या एका आठवड्याचं का केलंय तुम्हाला खरं सांगतो. आम्हाला 2 दिवस लाईट नाही एका आठवड्यातून. 1 दिवसाला लाईट आहे आम्हाला, ते बी 8 घंटे चालणार नीट. नाही दिलं तर काय करणार आता? आता नाही दिलं तर जे होईल ते होईल. आता काय उजळेल तिथं उजळलं, करावं काय? इलाजच नाही. सगळे एक झाले शेतकरी का करते? काय आम्ही आंदोलन इकडलं वायर काढून त्या डिपोला टाकाय गेल्यावर तिला जोड्यानं मारू एकच करताव. इकडे मी चालला गेले तुझतो बघ तिकडे म्हणूयात. आत्महत्येशिवाय आता पर्याय दुसरा काहीच नाही. इलाज नाही. आत्महत्या तर करत नाही, ह्यांना घेऊन जातो. आत्महत्या करायची आम्ही शेतकरी नाही. हा